तसे तू लोकांना सांगितलं नाही आहेस अजून की तुझे 2 बिझनेस आहेत. आणि तेव्हापासूनच इथे युट्यूब क्षेत्रामध्ये आपण आलो. आणि युट्यूब क्षेत्रात यायचं कारण असं आहे, आता युट्यूब क्षेत्रात तुम्हाला तुमचा आवडता क्रिएटर कोण आहे आणि का आवडतं? माझ्याकडे आणि घरातनं सुद्धा पूर्वी भरपूर बोलायचे हे काय चालू केलंय चांदेरला वगैरे. माझ्या आयुष्यातला पहिला वॉटरफॉल म्हणजे चांदेर वॉटरफॉल. एक मालवणचा रहिवासी पंधूरमध्ये येऊन पंधूरचा युट्यूबर कसा बनला? आणि तिसरी पासूनच इथे आम्ही राहिल्यापासून 17-18 वर्ष असल्यामुळे पंधरला स्थायिक झालो आम्ही. युट्यूब जेव्हा शूट करतो तुम्ही, शूट एडिटिंग वगैरे ह्याला वेळ कसा काय देतो? नमस्कार मंडळी, कोकण बिहाइंड द लेन्स प्रेझेंट क्रिएटर कट्टा यामध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्याकडे असा एक क्रिएटर आहे जो लाईफस्टाईल ब्लॉगिंगसाठी खूप प्रसिद्ध आहे. त्याचं नाव आहे हर्षद चव्हाण. हर्षद चव्हाण, तुझं खूप खूप स्वागत आहे. सर्वात प्रथम तू कसा आहेस? मस्त मजेत आहे. आणि कसा चाललाय तुझा युट्यूबचा प्रवास? आता युट्यूबचा प्रवास तर खूप चांगला चाललेला आहे. आमच्या प्रेक्षकांना तू तुझ्या युट्यूब बद्दल थोडासा परिचय द्यावा. तर माझं नाव हर्षद चव्हाण आणि मी 6 वर्षापूर्वी यूट्यूब चॅनल चालू केलेलं होतं. आणि ह्या क्षेत्रात यायचं कारण असं आहे की प्रत्येकजण काही ना काही यूट्यूबच्या द्वारे कोकण रिलेटेड म्हणा किंवा अजून नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोर करत असतं, कुठे जात असतं, त्यानंतर आपली लाईफस्टाईल, त्यानंतर कुठेतरी जगासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो किंवा ती संस्कृती, ती माहिती किंवा त्या रिलेटेड काय काय गोष्टी असतात, या सर्व गोष्टी यूट्यूब चॅनलवर तुम्हाला भेटत असतात. पण आपण असं केलंय की आपण जरा गेलो तर कोणाला तरी आपल्या थ्रू कोणाला तरी माहिती भेटेल किंवा काहीतरी, तर त्या हेतूने आपण एक युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे कोकण रिलेटेड म्हणून. आणि त्यामध्ये माझ्या चॅनलद्वारे तुम्हाला प्रत्येकांची जत्रा भेटतील, तुम्हाला त्यानंतर आपले सण भेटतील, त्यानंतर हिडन वॉटरफॉल किंवा हिडन जागा, त्यानंतर वॉट एव्हर जे काय असेल आणि आताच्या घडीला जे काय चालू असेल तुम्हाला ते माझ्या चॅनलवर तुम्हाला भेटून जातील. आणि हे माझं चॅनलचं एक स्वरूप आहे. खूप छान स्वरूप आहे तुझं. आता जो तुझा प्रवास होता 0 to 5K पर्यंतचा, तो कसा होता? त्याच्यासाठी मी भरपूर स्ट्रगल केला आहे. आणि जर म्हणायचं गेलं तर शून्यापासून जर चालू करायचं झालं असेल तर पहिल्या आधी मित्रमंडळींसोबतच आधी कोलॅब्स करायचे किंवा त्यांना सांगायचं अरे जरा युट्यूब चॅनल वगैरे. नंतर मग म्हणालं की अरे नाही, आपल्याला करायचं ना तर लोकांपर्यंत काहीतरी त्या गोष्टी पोचल्या पाहिजेत आणि लोकांनी आपल्यापर्यंत आलं पाहिजे. तर ह्या हेतूने मग चालू केलं मी. आणि बघता बघता 50, 100 एक 1K व्हायला तुम्ही सगळेजण आलेला, सगळे मित्रमंडळी आपल्या घरी. आणि तेव्हा 1K झालेलं तेव्हा 1 वर्ष लागलेलं. आणि त्यानंतर 2K, 3K, 4K बघता बघता आता 5 वर्ष निघून गेली. आणि 5 वर्षामध्ये 500 झालेत. आणि माझं असं असतं की मी एक डेली ब्लॉगर नाहीये किंवा हे नाहीये किंवा 15 दिवसांनी 10 दिवसांनी. मला जेव्हा वेळ भेटतो किंवा मला जेव्हा टाइम भेटतो, बाबा हा असा विषय आहे किंवा काय आहे, तर त्याच्याविषयी किंवा माहिती घेऊन त्यानंतर कुठे जातो आणि तेव्हा साईडची जागा पहिली एक्सप्लोर करूनच मी तिकडे जातो. बाबा मला वाटलं की इथे जायचं आहे, मग लगेच आपली गाडी काढली, तिकडे जायचं, व्हिडिओ वगैरे शूट करायचा आणि नंतर मग तो व्हिडिओ लोकांपर्यंत कसा पोहोचता येईल तर ह्या हेतूने आपण हे करत असतो. तुझ्या चॅनलवरती आपण एक निश बघितलाय जो जानेवारी पासून मे पर्यंत लग्नाचे व्हिडिओज असतात, जून पासून ऑक्टोबर पर्यंत तुझ्या चॅनलवरती हिडन वॉटरफॉल, गणपती सणाचे व्हिडिओज असतात, आणि नोव्हेंबर पासून साधारण 1 जानेवारी पर्यंत परत तुझे जत्राचे व्हिडिओ सुरू होतात. हा निश तुझा ठरलेला आहे की तू असंच? नाही, असं म्हणता येणार नाही किंवा कारण त्या पिरियडला तुम्ही आता बोललात त्या पिरियडला मोस्टली लग्न किंवा जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान किंवा जत्राच्या दरम्यान जत्रा वगैरे असतात. तर ह्या गोष्टीला जेव्हा मला वेळ भेटतो त्या गोष्टी मी तेव्हा करत असलो. आता तुम्ही जर म्हणत असाल की कुठेतरी एक मुद्दा घ्या आणि त्या मुद्द्याला व्हिडिओ जर करा तर ते माझ्याकडे शक्य होत नाही, कारण मी थोडासा बाहेर असल्यामुळे कामानिमित्त तर त्या गोष्टी पॉसिबल होत नाही. जेव्हा मला वेळ भेटतो तेव्हाच त्या मी गोष्ट करतो. आणि मला मोस्टलीच एक व्हिडिओ जर बनवायचा असेल तर मला सकाळचा वेळ नसतो पण रात्रीचाच वेळ भेटतो. त्यामुळे मी कुठे ना कुठेतरी जात असतो. आणि तो मोस्टली माझे जर व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर ते रात्रीचे वगैरे असतील, तुम्ही पाहायला असाल. आणि क्वचितच तुम्हाला कुठे संडे असेल किंवा काय असेल तर तेव्हाच तुम्हाला सकाळचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल माझ्या चॅनलवर. पण तुझं जो चॅनल सुरू करण्याचा मोटिव्ह जो होता तो म्हणजे कोणापासून तू इन्फ्लुएन्स झालास की बाबा ह्याच्यापासून इन्फ्लुएन्स होऊन आपण हा चॅनल काढावा किंवा सगळं हे करावं, असं तुला कधी वाटलं आणि तू कोणाला बघून हे सुरुवात केलीस? ओके, म्हणजे कोणाचा रेफरन्स घेऊन की ह्या क्षेत्रामध्ये आला वगैरे.
तर एक सांगायची गोष्ट म्हणजे की मी क्षेत्रात उतरलो म्हणजे आपले बरेच युट्यूबर्स वगैरे आहेत, आपले लाखोचे सबस्क्रायबर वाले लकी दादा आहेत, गोष्ट कोकणातली आहेत, अजून बरेच सारे आहेत. म्हणजे आपण सर्वांनाच बघतो म्हणून आपण ह्या गोष्टी करत असतो, कारण प्रत्येकाचा अनुभव घेऊन आपणच वरती येतो किंवा काय. तसेच आपल्याला माझे एक मार्गदर्शक म्हणजे लकी दादा, आपला मालवणीला युट्यूब चॅनल, तर त्याचे व्हिडिओ आपण बघायचो. तो दादा कसा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवतो किंवा तो एक जर मुद्दा त्याला दिला आणि तो त्याचा एकदम त्याला कसं सोफिस्टिकेटेड सांगता येईल किंवा त्याची माहिती कशी घेता येईल किंवा काय, ह्या हेतूचा पूर्ण त्याचा अभ्यास करूया. तो दादा कसा सांगतो, मग आपल्याला का सांगता येत नाही, आपल्याकडे पण थोडंसं बोलता येतं, आपल्याला पण काहीतरी करता येतं, की तो दादा व्हिडिओ बनवतो ना, मग थोडंसं आपण काहीतरी वेगळं करून आपण लोकांपर्यंत ह्या गोष्टी कसा रेफर करता येईल किंवा त्याच्याशी बोलता कसं येईल, तर ह्या गोष्टी आपण करता येतात. म्हणून ते मी म्हटलं तो करतोय ना, तर आपण असं नाही तो करतोय म्हणून मला नाही, तो पण दादा सांगतोय ना, त्याच्यापेक्षा चांगल्या माहिती देतोय, चांगलं इन्फॉर्मेशन सांगतोय, मग आपण सुद्धा लोकांना पण चांगलं इन्फॉर्मेशन, चांगली माहिती ही कशी प्रोव्हाइड होईल, त्याबद्दलचा त्याचा दादाचा हेतू माझा खूप चांगला आहे. आणि दादाला प्रेरित करून म्हणजे लकी दादाला प्रेरित करून मी आज हे युट्यूब चॅनल चालू केलं आहे. आणि हा प्रवास तुम्हाला माहिती आहे कशापर्यंत पोहोचला आहे. हो हो, खूप छान होता. पण मला अजून एक विचारायची गोष्ट म्हणजे सुरुवातीच्या वेळेला म्हणजे जेव्हा तू युट्यूब चॅनल काढलास तेव्हा तू शूट करायला जात होतास कुठे, तेव्हा तुला कसं फील व्हायचं, म्हणजे ते तू नवीन जे इन्फ्लुएन्सर आहे त्यांच्यासाठी तू काय सांगशील? नवीन म्हणजे लहानांना की आता जे नवीन सुरू करतायत, आता जे सुरू करतायत व्हिडिओ शूट करण्यासाठी सुरू करतात, मग त्यांना लोकांसमोर बोलणं असेल किंवा काय असेल, तेव्हा सुरुवातीला तुझ्या मनात काय भावना होते? ओके, आता जर तुम्ही म्हणत असाल की आता जे नवीन आहे, आता नवीनांच्या हेतूला जर मी 5 वर्षापूर्वी जर बघायला गेलो तेव्हा पण सुद्धा मी नवीनच होतो, बरोबर ना. मग तेव्हा सुद्धा मी घाबरायचो, म्हणजे जत्रा मित्रामध्ये गेलो किंवा घरातल्या घरात गोष्टी असतात आपण काही पण बोलतो वगैरे, पण जेव्हा गर्दीच्या ठिकाणी जातो तेव्हा जो कॅमेरा घेऊन जो कॉन्फिडन्स असतो तो खूप नेक्स्ट लेवल असतो. म्हणजे तेव्हा बोलता आलं पाहिजे. आपण समोर कॅमेरा करून जर आपण बोलतोय तर आपण काही बोलू शकतो, पण ऑन कॅमेरा सेल्फी कॅमेरा घेऊन जर बोलतोय ना त्याला खूप धाडस लागतं. त्याला ते आताची जी पिढी आहे ना छोटी छोटी, तर त्यांनी तसं करायचं नाही. त्यांनी डायरेक्ट ऑन कॅमेरा घेऊन काय गोष्टी नवीन असतात तेव्हा होतं थोडं घाबरटपणा येतो किंवा काय कोणतरी काहीतरी बोलतोय, अरे काय वेडा चाललाय किंवा वेडा काहीतरी बोलतोय, असं नाही. की त्यांना आपण सांगायचं की आपण सुद्धा त्या गोष्टीला उतरलो आहोत, त्या तुम्ही एकदम निडर होऊन त्या गोष्टी करा. भले ठीक आहे होते, हळूहळू होते, पण तुम्हाला बोलण्याचा प्रयत्न करा. आज जर तुम्ही एक व्हिडिओ बनवताय ना, तर त्या व्हिडिओमध्ये छोटासा तुम्हाला क्लिप आहे, तर ती क्लिप मध्ये तुम्ही बोलताय, कॅमेरा वगैरे धरताय, हा हॅलो हे ते वगैरे XYZ, त्यामध्ये सुद्धा बोलता आलं पाहिजे. पहिल्यांदा मला सुद्धा माझी इंट्रो सुद्धा आता सुद्धा माझे 2-4 टेक होतात. असं नाही की मी सुद्धा त्या प्रॉपर झालो, असं नाही, मला सुद्धा होतातच. पण त्या गोष्टीला सुद्धा आता त्यांनी सुद्धा भरपूर ट्रेक घेतले असतात की त्यांना किती करावे लागतात किंवा काय नाही. पूर्वी सुद्धा माझे 7-8 टेक व्हायचे, तेव्हा कुठेतरी पहिला इंट्रो व्हायचा माझा, आउट्रो काय घराकडून ऑफ करून व्हायचा वेळ. पण नंतर मग असं करत करत सगळं प्रवास चालू केला. आणि लहानांसाठी हाच मुद्दा आहे की तुम्ही निडर होऊन चला, तुमचं एक ना एक दिवस तुम्ही सक्सेस होणार. आणि आज लोक कुठेतरी पोहोचले म्हणून आपण नाही, आपल्याला काहीतरी करायचंय म्हणून करा. आणि त्याच्यामधून थोडासा तुम्हाला सुद्धा फायदा होतो किंवा त्यानंतर तुम्हाला सुद्धा माहिती भेटते आणि लोकांपर्यंत कुठेतरी आपलं एक XYZ नाव आहे ना, ते कुठेतरी दुसरा कोणतरी बघून तो प्रेरित व्हायला पाहिजे की बाबा हा हे दादाचे व्हिडिओ चांगले असतात, त्या ताईंचे व्हिडिओ चांगले असतात. मग त्यांना मोटिवेट होऊन आपण सुद्धा मोटिवेट झालं पाहिजे आणि आपल्याला कोणतरी प्रेरित केलं पाहिजे. असं काहीतरी लहानांसाठी हा संदेश आहे. माझा अजून एक प्रश्न असा आहे तुम्हाला की आयफोन घेतला किंवा एक पर्टिक्युलर कंपनीचा फोन घेतला तरच आपण फेमस होऊ शकतो, हा जो याबद्दल तुमचा काय विचार आहे? कारण ऍक्च्युली असं आहे की मी अजूनपर्यंत सगळ्यांनाच वाटत असतं की आयफोन हवा, तर ही एक चांगलीच गोष्ट आहे की प्रत्येकाकडे कुठला ना कुठेतरी आयफोन हवाच म्हणून. पण असं नाहीये की आयफोनच घेऊन तुम्ही बेटर शूट करू शकता किंवा काय वगैरे करू शकता. पण एक मग सांगायची गोष्ट म्हणजे छोटा जरी कॅमेरा घेतला तरी त्याची दाखवायची कला, कॅमेरा क्लॅरिटी किंवा त्यानंतर तुम्ही काय फेस करून सांगताय किंवा हा असा मुद्दा आहे तो क्लिअर करून सांगताय, न हलवता किंवा तो शेकिंग करत नाही किंवा व्यवस्थित दाखवताय, खालीवर नाही. तर ह्या सगळ्या गोष्टीच्या कॅमेरा अँगलच्या आहेत त्या तुम्ही प्रॉपर मेंटेन केला पाहिजे. कुठलाही युट्यूबरने कॅमेरा अँगल चांगला ठेवून तुम्ही ते शूट केलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे. ह्या गोष्टी तुम्ही अँगल घेऊन करा. आणि असं नाही आहे की आयफोनच जावा, दुसरा कुठचाही कंपनी, आता लहान मुलं जी असतात त्यांना थोडीच असतं त्यांच्याकडे आयफोन असतात, ते कुठचा ना कुठचा तरी फोन घेऊन असतात. कारण मी पण त्या क्षेत्रामध्ये लहान होऊनच वरती आलेलो आहे. अजूनपर्यंत माझ्याकडे आयफोन नाहीये, पण मी सुद्धा हळूहळू घेऊन तुम्ही एक छोटा चांगला कॅमेरा घेतला म्हणजे मोबाईल घेतला, त्यामध्ये शूट करतोय. पण तुम्ही त्याही गोष्टी तुम्ही करू शकता. छोट्या फोनमध्ये सुद्धा आपण
चांगले व्हिडिओ रेकॉर्ड करून तुम्ही अपलोड करू शकता, लोकांपर्यंत पोहोचू शकता. असं नाही की आयफोनच घ्यायला पाहिजे, तुम्ही दुसऱ्याही फोनमध्ये सुद्धा शूट करू शकता. एक क्रिएटर म्हणून आत्ताच्या ह्याला 5K तुमचे सबस्क्रायबर झालेले आहेत, प्लस तुमचं वॉच टाइम पण कम्प्लीट झालं. तुम्ही तुमच्या चॅनल मधून किती कमवता? सर मी असं ऑन स्क्रीन सांगू शकत नाही की मी किती कमवतो, की सध्या जर तुम्ही बघायला गेलात तर की 1,000 जर झाले असेल तर तुम्ही म्हणत असाल की अरे लोक म्हणतात की 1,000 व्ह्यूज झाले म्हणजे याच्याकडे पैसे आहेत किंवा कोणतरी राहते आता पैशावाला झाला की युट्यूबर आहे की आता तू काही घेऊ शकतो. असं नाहीये की मोठे जेव्हा क्रिएटर होतात ना तेव्हाच कुठे कुठे 4 पैसे तुम्हाला भेटणार. तुम्ही जर आता लहान आहात ना तर तुम्हाला ती छोटीच इन्कम भेटेल. जेवढे कमी सबस्क्रायबर किंवा वॉच टाइम, सबस्क्रायबरवर पैसे नसतात, वॉच टाइमवर पैसे असतात. तुम्हाला जर माहितीच आहे की कुठल्या पिरियडला किती पैसे भेटतात किंवा काय नाही. असं नाही की ती व्हिडिओ तेवढीच हे झाली पाहिजे, तेवढाच रेव्हेन्यू जनरेट होतो कुठच्याही गोष्टीला. मग मोठे जर असतात तर जेवढे मोठे व्ह्यू तेवढे मोठी अमाऊंट किंवा नॉर्मल अमाऊंट जी काय युट्यूब देईल ती तुम्हाला घ्यावी लागते. असं तुम्हाला लोक असं म्हणतात की 1000 व्ह्यूज झाले तर मग त्यांना 100 रुपये मिळतात, असं काही नाही सर, नाही असं काही नाहीये की 1,000 व्ह्यूला तुम्हाला 100 रुपये भेटतात, असं काही नाहीये. युट्यूब जे पैसे देणार ते युट्यूब डॉलरमध्ये देतो आणि ते आपण इंडियन करन्सीमध्ये ते आपण करतो, तेव्हा आपल्याला समजतं ते. आणि तसं काही नाही की 1,000 व्ह्यूला 100 रुपये वगैरे काय, असं काहीही नाहीये. जे काय युट्यूब देणार ते तुम्हाला घ्यावं लागतं. ओके, असं विषय म्हणजे हा असं नाही फिक्स ठरलेला नाही की बाबा 100 रुपये किंवा हे वगैरे असं नाहीये. युट्यूब सोडून तुम्ही तुमच्या आयुष्यात कसा वेळ देता? आयुष्यातला वेळ आणि युट्यूबचा वेळ म्हटलं तर तुम्हाला मी मगाशीच बोललो की युट्यूब हे माझं सेकंडरी आहे. म्हणजे जेव्हा वेळ भेटतो तेव्हा मी युट्यूब करतो आणि मला एकच संडे किंवा जेव्हा सुट्टी असते त्याच वेळी मला वेळ भेटतो. आणि जेव्हा तुम्हाला बोललो मी रात्रीच्या वेळी माझ्या मोस्टली व्हिडिओ असतात तेव्हाच मी व्हिडिओ शूट करतो. आणि संडेला वगैरे कुठे ना कुठेतरी जायचं. आताचा पावसाळा सीझन असल्यामुळे आपण कुठे ना कुठेतरी धबधबे एक्सप्लोर करत असतो. आणि हा हिडन वॉटरफॉल म्हणजे आपल्या सिंधुदुर्गामध्ये जेवढे काही हिडन वॉटरफॉल आहेत तिथे आपण जाण्याचा प्रयत्न करतो आणि ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. आणि असं नाही की लोकांना कसं असतं की शांत जागा हवी असते आणि गर्दीचं ठिकाण नको असतं. आणि फॅमिली वॉटरफॉल म्हणजे फॅमिली जाऊन तिथे एन्जॉय करता येईल किंवा अशा ठिकाणी जाऊन आपण एक्सप्लोर करतो की तिथे आपण कोण जात नाहीये, तिथे आपण थोडंसं रिस्क घेऊन जातो आणि त्या गोष्टी एक्सप्लोर करतो. एवढं पाणी आहे, हे ते वॉटेवर कुठे काय आहे, जागा आहे, कशा आहेत ते. आणि हे करून आपण आताच्या सीझनला म्हणजे पावसाळी सीझनला हे करत असतो आणि ते आपण सेकंडरीज करतोय आपण. आणि माझं बघायला गेलात तर इन्कम सोर्स म्हणजे मी आता एक आहे म्हणजे एका शाळेमध्ये आहे, कर्मचारी म्हणून आहे. आपल्या शिवाजी इंग्लिश स्कूल पंतूर पेठामध्ये एक शाळेतला एक कर्मचारी आहे आणि तिथे मी काम करतो. तुम्ही सांगितलं की हिडन वॉटरफॉल वगैरे मी एक्सप्लोर करतो. हिडन वॉटरफॉल साठी तुम्ही कोणी एक माणूस ठेवलाय का की जो तुम्हाला सांगतो की बाबा इकडे हिडन की तुम्ही कसं शोधताय हिडन वॉटरफॉल? हिडन वॉटरफॉल ही प्रत्येक गावामध्ये असतं. पहिली गोष्ट म्हणजे जिथे डोंगर भाग जास्त असतो. तेच तुम्हाला कसं कळतं की बाबा ह्या आता पांगरड मध्ये म्हणा, तुम्ही त्या दिवशी आकेरीमध्ये गेलेला तिथे पण तुम्हाला दिसलं ते की हिडन वॉटरफॉल. एक्झॅक्टली आमची टीम आणि आम्ही गेलेलो तिथे. बरोबर. पण मला वाटतं मी तुमचाच व्हिडिओ बघून गेलो असेल. आणि तेच ते आकेरीमध्ये आहे किंवा हे आहे हे तुम्हाला कसं काय कळतं? म्हणजे काय झालं की आपल्या इंस्टाग्रामच्या थ्रू आपल्याला सगळं समजतं की कुठे जेव्हा पावसाळा येतो तेव्हा हिडन वॉटरफॉल मध्ये लोक वळतात. आणि तेव्हा आपण असं स्क्रोलिंग करता करता बघत गेलो बाबा आकेरी जवळ आहे, आपल्या कुडामध्ये आहे आणि सावंतवाडीपासून 5 किलोमीटरच्या अंतरावर त्या गोष्टी आहेत. तर म्हटलं ठीक आहे जाऊया, जवळ आहे तर. आणि असेच हिडन वॉटरफॉल हे जवळचे 15 किलोमीटर 20 किलोमीटरचे म्हणजे कुडाळ क्षेत्रामध्ये जे आहेत ते आपण एक्सप्लोर केले. लांब ठिकाणी पण जायचं होतं पण वेळ अभावी अजून राहिलेले आहेत ते आपण पार करू. आणि लोकांचे स्टेटस पाहून किंवा लोकांनी फोटोज वगैरे शेअर करून आपण कुठेतरी जातोय, हे चांदेरला वगैरे. माझ्या आयुष्यातला पहिला वॉटरफॉल म्हणजे चांदेर वॉटरफॉल, ते खूप फेमस झालेला आहे. आणि तेथे गेल्यावर तुम्हाला माहिती आहे की कशा प्रकारे असतो तो. त्या वॉटरफॉलमुळेच मी फेमस झालो आणि तिथपासून माझी जर्नी स्टार्ट झाली. आणि तेव्हापासून हिडन वॉटरफॉल आणि हिडन जागा ह्याच शोधायचा मी प्रयत्न जास्त असतो माझा. युट्यूब जेव्हा शूट करतो तुम्ही, शूट एडिटिंग वगैरे ह्याला वेळ कसा काय देता? म्हणजे आणि तुम्ही एक्झॅक्टली कुठून शिकलात की बाबा युट्यूबचं एडिटिंग वगैरे? युट्यूबचं एडिटिंग म्हणजे एक मी पहिल्यापासूनच म्हणजे जेव्हा माझी 12वी वगैरे पास झालेलो तेव्हापासूनच आपल्याकडे एक छोटा फोन होता अँड्रॉइड.
तेव्हापासूनच आपले ते मला माहिती असेल स्टेटस तयार करायचे, एक फोटो लावायचा, त्याला गाणं लावायचं आणि ते सगळे इफेक्ट द्यायचे वगैरे काय. तेव्हापासूनच सगळ्याकडे मी तेव्हा हे होतो, हात बसलेला असायचा आणि तेव्हापासूनच काय काय ते थंबनेल टेम्पलेट वगैरे ते सगळं घेऊन वगैरे. आणि नंतर मग तेव्हा काय युट्यूबच्या तर ते आपल्याला यायचं काय भान नव्हतं. आणि जसं जसं आपल्याला समजत गेलो की ह्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी होतात, मग आपण त्या क्षेत्रामध्ये घुसून आपल्याला एडिटिंग कशी चांगली करता येईल किंवा मोठे ब्लॉग शूट करायचे कसे किंवा काय करायचं आणि ते जोडायचे कसे, त्या इफेक्ट कसे जायचे, त्यानंतर पुढचा पार्ट आपण काही क्षणामध्ये ठेवतो, इंट्रो कसा द्यायचा, आउट्रो कसा द्यायचा, या सर्व गोष्टीचं नॉलेज घेऊनच आपण युट्यूबमध्येच जाऊन ते सगळं आपण बघितल्यानंतर मग आपण कसा व्हिडिओ आपल्याला करता येईल ह्याचा आपण नॉलेज घेतलं आणि आपण शूट करून आपण आपल्या घरी जाऊन मोबाईलवर आपण शूट करायचं, एडिट करायचं आणि मग ते सकाळी जाऊन अपलोड करायचं किंवा आपल्याला हवा तसा टाइमने आपण ते अपलोड करायचं. त्या हेतूने आपण एक व्हिडिओ शूट करून आपण एडिट करतो. अजून एक माझा एक प्रश्न असा आहे की मालवणचा रहिवासी पंदूरमध्ये येऊन पंदूरचा युट्यूबर कसा बनला? पंदूरचा युट्यूबर ह्याला खूप लॉंग स्टोरी आहे. म्हणायला गेलात तर मी मूळचा मालवणचा आणि इथे वडील होते तेव्हा आम्ही इथे कामानिमित्त, पप्पा इथे असल्यामुळे आम्ही इथे शिक्षण 3री पासूनच इथे घेतलं आणि 3री पासूनच इथे आम्ही राहिल्यापासून 17-18 वर्ष असल्यामुळे पंधराला स्थायिक झालो आम्ही. आणि तेव्हापासूनच इथे युट्यूब क्षेत्रामध्ये आपण आलो. आणि युट्यूब क्षेत्रात यायचं कारण असं आहे की आजपासून 6 वर्षापूर्वी माझे वडील एक्सपायर झालेले आणि तेव्हाची गोष्ट खूप वेगळी होती. तेव्हा मी युट्यूबर नव्हतो, फक्त नॉर्मल एक आपल्या इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकला किंवा लोकांच्या स्टेटसवर लोकांना माहिती होतं की हर्षद चव्हाण व्हिडिओ बनवतो आणि ते लावतो, म्हणजे गणपतीचा फोटो, त्याला कुठेतरी बॅकग्राऊंड लावा किंवा दुसरा कुठेतरी सॉन्ग वगैरे लावा आणि अपलोड करा, ह्या गोष्टी सगळ्यांना माहिती होता. किंवा सगळेजण माझ्याकडे यायचे, ते फोटो लावा, बड्डे स्टेटस तयार करून दे, हे कर ते कर, वॉटेवर काय असेल ते, बड्डे वगैरे असेल तर मी त्यांना वगैरे करून द्यायचो. आणि त्यानंतर सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर मग ठरवलं आता करायचं काय. पप्पा तेव्हा नवीन नवीन सगळं गोष्टी झालेल्या, तेव्हा दुःखी घर होते तेव्हा. आणि मग ठरवलं की काहीतरी करायचं आणि शाळेमध्ये लागल्यामुळे काय करायचं, मग वेळ असायचा थोडासा. मग मित्र आपला कौस्तुभ माहिती असेल राठोड, त्याने खूप मदत केली. म्हणजे त्याने अक्षरशः असं सांगितलेलं की हर्षद तू बोलतोस, चांगला बोलतोस किंवा तुला बोल बच्चन आहे, तू करतोस, हे गोष्टी करतोस, मग तू युट्यूबला काय क्षेत्रात घुसत नाही. म्हणजे एक्झॅक्टली मोटिवेटर तुमचा कौस्तुभ आहे. हा, कौस्तुभ आहे. कौस्तुभ म्हणजे माझी पहिल्यापासूनच इच्छा होती की काहीतरी करावं, ह्या गोष्टी माझी इच्छा होती. आणि सगळ्या मित्रांची साथ, म्हणजे तुझी, अजून बरेच सारे गोष्टी आहेत त्यांची वगैरे, आणि सगळ्यांच्या आशीर्वाद, म्हणजे मित्रमंडळींच्या आशीर्वादामुळे मी आज हे युट्यूब चॅनल चालू केलं आहे. आणि आता बरेच आपल्या कामासाठी वेगवेगळे मित्र आपापल्या कामानिमित्त बाहेर गावी आहेत, पण त्यांचा सगळ्यांचा सपोर्ट आहे माझ्याकडे. आणि घरातनं सुद्धा पूर्वी भरपूर बोलायचे, हे काय चालू केलंय, सगळ्यांचं असतं की बाबा हे काय कॅमेरा उचलून चाललाय, नाही कॅमेरा उचलून चाललोय, तिकडे बडबडतोय, हे करतोय ते करतोय. पूर्वी सगळं असंच व्हायचं, घरातले ब्लॉग वगैरे काय करणार. पण थोडस मी घरातल्यांना पण काय करतो म्हणतो की घरात करतो, राहू दे गप्पा बस, काय नाही करतो, चालेल, हे नाही ते नाही. आज तुम्हाला समजणार नाही, एक दिवस तुम्हाला समजेल की काहीतरी माझं नाव असेल किंवा काय असेल म्हणून. तेव्हा अजूनही म्हणत आले काय करतोस. मग मी कानडोळा करतो आणि मग आपल्या रेग्युलर रुटीनला लागतो आणि सगळ्या गोष्टी करतो. तू तुझ्या चॅनलला याच्या पुढे म्हणजे कितपर्यंत कुठे बघतोयस, म्हणजे काय तुला अचीव करायचं आहे तुझ्या चॅनल मधून? माझं असं एक स्वप्न आहे की मला आपलं सिल्वर प्ले बटन भेटावं, म्हणजे 1 लाख सबस्क्रायबरला जे भेटतं ते. आणि तोच आपल्याला असं वाटतं की तो जेव्हा आपल्याला भेटतो किंवा आपण काहीतरी करतो आणि जेव्हा भेटेल तर तेव्हाच आपल्याला ती पोचपावती भेटेल. पण अजून एक अशी गोष्ट आहे, जेव्हा मी कुठे ना कुठेतरी जातो किंवा मोबाईल घेऊन असं जात असतो, हातात मोबाईल घेऊन आपल्याला जातो, काय बडबडतो, काहीतरी करतो वगैरे, तेव्हा लोक म्हणतात की आम्ही तुमचे जेव्हा व्हिडिओ बघतो ना तेव्हा खूप भारी वाटतं आणि तुमचे व्हिडिओ खूप छान असतात. आणि ते जेव्हा बोलतात ना तेव्हाच आपलं मन भरून जातं आणि असं वाटतं पोचपावती मिळाली, तेव्हाच त्याची मला पोचपावती भेटली. तो अवॉर्ड जरी नाही भेटला तरी त्याची पोचपावती मला 2-3 जणांनी का असू देत का प्रत्येक ठिकाणी, पण ती मला जेव्हा पोचपावती भेटते ना तेव्हा खूप भारी वाटतं. आणि अशी प्रत्येकाची युट्यूबरची हे असते की काही ना काहीतरी आपण जे करतोय ना ते लोकांपर्यंत जेव्हा पोचतं आणि लोक जेव्हा त्यांच्यावर रिस्पॉन्स करतात किंवा काहीतरी बोलतात त्यांना, तेच त्यांची पोचपावती असेल असं मला वाटतं.
तुम्ही युट्यूब प्रमाणेच इंस्टाग्रामवर पण आहात आणि मी तुमचं इंस्टाग्रामवर ना एक तुमचा व्हायरल झालेला एक व्हिडिओ आहे. बरोबर. त्याच्यामध्ये ओ जत्रेक जत्रेक हो, जत्रेला त्याची काय स्टोरी आहे? ओ जत्रे घ्यावा जत्रे म्हटल्या लिंबू सरबत दी जत्रे घेऊ का जत्रे हा नाटकाचं शब्दारी हो जत्रे घेऊ जत्रे पाया पडा काय पडा जत्रेला या म्हणजे त्याची प्रत्येक story- ठिकाणी जातोय. एकदा ट्रकवाल्याला पण बोलतोय जत्रे गाव आमच्याकडे जत्रा. म्हणजे अशी स्टोरी झालेली की मी आपलं असंच बसलेलो आणि तेव्हा मी इंस्टाग्रामवर कॉमेडी व्हिडिओज वगैरे बनवायचो किंवा मोटिवेशन व्हिडिओ बनवायचो आणि त्यासोबत तू सुद्धा असायचास. आणि असं झालं की एक वेळी आम्ही त्या गोष्टी करायचो, पण असं अचानक ठरलं की मी बसलेलो आणि तुलाच सांगितलेलं ते शूट करायला. आणि कसं कसं शूट केलं तुलाही माहिती आहे, गर्दीत शूट केलं ते. त्यानंतर एका ठिकाणी गेलेलं कारण तेव्हा आपल्या पंधरगावची जत्रा होती 2 ते 3 दिवसावर. आणि म्हटलं आज नाही टाकला तर उद्या टाकला पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि बघा जत्रा कुठलीही असू दे, स्टेटस तर माझाच लावतील आणि म्हटलं हो जत्रा घ्या म्हणून. तर मला ते सुचलं आणि म्हटलं अरे ठीक आहे. पण तो बंटी एकदा कोणातरी म्हणायला लागला, म्हणजे बंटीच्या फ्लोने आपण गेलो, तुम्ही बघितलं असेल. आणि बंटी जेव्हा सांगायचा की या म्हणून, तसंच मी एक व्हिडिओ बनवला की आपण रस्त्यावर वगैरे गेलेलो आणि तुम्ही शूट केलेला आणि म्हटलेलं की सगळ्यांना अरे जत्रे घेवा म्हणून. आणि तेव्हा मग तो असं व्हिडिओ बनवला आणि मग सगळ्यांकडे आपण गेलो रस्त्यावर, त्या ट्रकवाल्याला थांबवलेलं, परत ती एक एसटी गेलेली त्यांना थांबवलं, जत्रे लोक बघायला लागली. म्हणजे तो पण तेव्हा एक इन्सिडेंट घडला की एसटी पुढे जाऊन थांबली. घाबरला खूप असं मोठा, म्हणजे असं हे होत नव्हतं, पण थोडस जरा भारी वाटलं तेव्हा. आणि तो व्हिडिओ आपण केलेला की तो खूप व्हायरल गेलेला, एक 50,000 किंवा 60,000 व्ह्यू, आज मला लक्षात नाहीये इंस्टाग्रामवर तेव्हा. तेवढेच आहे. आणि माहिती असेल, म्हणजे आता ते खूप झाले असतील दिवस, त्यामुळे माहिती नाही, पण खूप भारी वाटलेलं तेव्हा. आणि सगळं शक्य झालं ते म्हणजे मित्रांमुळे. तेव्हा करायचं, आता ते करत नाही मी इंस्टाग्रामचे वगैरे व्हिडिओ, पण आता मी करतोय ते म्हणजे माझ्या एक शब्दाचं म्हणजे क्वालिटी रे म्हणून. म्हणजे एक मी कुठेतरी जातो आणि शेवटला क्वालिटी रे म्हणून. आणि आता मला प्रत्येक जण क्वालिटी रेनाच्या नावानेच मला ओळखतात. ह्या क्वालिटी रे या शब्दाचा प्रवास कसा सुरू झाला आणि काय? प्रवास बघता बघता आपला तो कोल्हापूरचा एक बिल्डर आहे बघा, तो शेवट रे. मग शेवट रे तो कायमस्वरूपी बॉडी बिल्डिंगचे वगैरे व्हिडिओज बनवायचे वगैरे, बॉडी बिल्डर असल्यामुळे. तर तो शेवट रे वगैरे करायचा. मग म्हटलं अरे काहीतरी थोडंसं आपल्या कोकणामध्ये काहीतरी थोडंसं व्हायरल करण्यासाठी मग मी म्हटलं आपल्याकडे थोडीशी कला आहे किंवा काहीतरी वगैरे करतो, मी आपलं थोडंसं वगैरे काहीतरी करतो, त्यामध्ये थोडंसं इन्फॉर्मेटिव्ह काय असेल तर मग आपण का करू शकत नाही, मग आपण करूया ना. मग क्वालिटी रे वगैरे, मग शेवट झाल्याच्या नंतर क्वालिटी रे किंवा कोणतरी असला वगैरे, तर लहान मुलं सुद्धा क्वालिटी रे किंवा दादा वगैरे ते आहेत तुला सगळे आपल्याला ते संबोधतात किंवा त्यांना माहिती झालेलं क्वालिटी रे शब्दाने फेमस येतो. आता युट्यूब क्षेत्रात तुम्हाला तुमचा आवडता क्रिएटर कोण आहे आणि का आवडतो? युट्यूब क्षेत्रात बघायला गेलात तर आपल्या कोकणात तुम्हालाच माहिती आहे, म्हणजे आपल्या सिंधुदुर्गामध्येच, बाहेर पण आहेत, पण मी इकडच्या लोकांना जास्त करून प्रेरित करून त्यांचेच व्हिडिओ वगैरे बघतो ना. आपल्या सजेशन बॉक्समध्ये तेच व्हिडिओ येतात आणि त्यांचेच व्हिडिओ येतात. तर बघायला गेलं तर आपल्याला बंटी कांबळे, आणि मालवणमध्ये असल्यामुळे त्याचे व्हिडिओ वगैरे आपण बघतो, किंवा आपला स्टॉर्म सुद्धा आहे, लकी दादा सुद्धा आहे, बिंदास मुलगी आहेत, असे बरेच सारे क्रिएटर्स आहेत, त्यांचे व्हिडिओ आपण बघतो. त्यांचे व्हिडिओ सुद्धा खूप छान असतात. असं नाही की त्यांचेच व्हिडिओ छान असतात बाकीच्यांचे नाही, बाकीच्यांचे सुद्धा असतात, पण आपल्याला जास्त करून बंटी कांबळेला खूप मी हे करतो. म्हणजे असं वाटतं की आपला घरचा माणूस आहे आणि घरच्या माणसाचे व्हिडिओ वगैरे बघायला आपल्याला खूप भारी वाटतं. आहे की बंटीच्या तिथे गेल्यावर तो एक वेगळा फील, आपुलकी निर्माण होते. आणि बंटी बऱ्याच लोकांना असं धरून पण आहे, ते एक मी माहिती आहे मला. ते म्हणजे तो तुमचा आवडता क्रिएटर आहे असं म्हणायला काय हरकत नाही. आज आपल्या कोकणातले बरेच क्रिएटर जेव्हा क्रिएटर झाले म्हणून ते एक बिझनेस स्टार्टअप करतात, तसे तू लोकांना सांगितलं नाहीये अजून की तुझे 2 बिझनेस आहेत, एक आंबा सीझन मध्ये आंब्याचा आणि गणपती सीझन मध्ये चिंतामणी टी शर्टचा. याची काय स्टोरी आहे? स्टोरी अशी म्हणता येणार नाही. आता तुम्ही आता म्हटलात तुला माहिती आहे म्हणून तुला गोष्टी रिव्हील असं करत नाहीये की मी आपला एप्रिल आणि मे आणि जून एंडिंग, जूनच्या 15 तारीख किंवा 10 दिवसापर्यंत आपला आंबा बागेचा एक बिझनेस आहे. म्हणजे बिझनेस असा नाही की मी आंबे घेतो एका दादाकडून आणि ते आपण सेल करतो चांगल्या प्रतीचे आणि चांगल्या ऑर्गॅनिक, आपण ते आंबे सेल करतो आणि तुम्हालाच माहिती आहे कशा प्रकारे असतं ते. आणि त्यानंतर तुम्ही जर म्हणत गेला की चिंतामणीची
चिंतामणीचा टी शर्ट असं नाहीये की आपण ती सेल करतो की त्याच्यावर मार्जिन वगैरे काढतो, असं नाहीये. कारण चिंतामणीची पहिल्यापासूनच आपण चिंतामणीची आपल्याकडे पहिल्यापासूनच श्रद्धा, त्याच्यानंतर कुठचंही त्याची काम क्रेज तुला असेल, जास्तच आहे कारण की तू ते पूजन वगैरे सगळ्यासाठी तू तिथे हजर असतो. पाठपूजन पासून याच्यापर्यंत आगमनापर्यंत आगमनापर्यंत. मी जातो. कारण आपल्याला गणपती बघायला जाता येत नाही, कारण आपला घरचाच गणपती करत असतो, त्यामुळे तिकडे जाता येत नाही. पण मी दरवर्षी न चुकता न विसरता तिथे जातो. काही अडचण असली तरी चालेल, पण तिथे जातोच म्हणजे जातो. तू युट्यूब म्हणून आता जे तू बिझनेस करतोस, युट्यूबर म्हणून तुला किती पत फायदा होतो त्याचा? कशा संदर्भात म्हणता, की इन्कम सोर्स मध्ये म्हणता नाही नाही, जो बिझनेस तू आता स्टार्ट करता म्हणजे आंब्यांचा असेल ओके. तर तू पहिल्यापासूनच करत होतास की इन्फ्लुएन्सर झालास तेव्हापासून स्टार्ट केला? नाही, मी पहिल्यापासूनच करायचो. तेव्हा म्हणजे जेव्हा मी इथे लागलो तेव्हापासूनच मी ते करतो. म्हणजे जेव्हा इथे नोकरी लागलो तेव्हापासून म्हटलं की प्रत्येक जण काय ना काय करतोय, की आता मे महिन्यात एप्रिल महिन्यामध्ये पेमेंट असतोच आपल्याला, पण थोडंसं वगैरे आपल्याला थोडासा हातभार लागेल किंवा आपलं नाव लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आपण चांगली कुठली तरी क्वालिटी देतो किंवा काय, तर ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्याच्यावरून आपल्याला थोडासा काहीतरी फायदा होतो आणि त्या गोष्टी मी करतो ह्या 2 महिन्यामध्ये. मित्रांमुळेच त्या साथीनेच आपला थोडासा बिझनेस ग्रो Story झाला. लावणारे, स्टोरी लावणे, रील्स वगैरे करणे. ठीक आहे. भविष्यात ह्या 2 बिझनेस सोडून अजून भविष्यात कोणता बिझनेस करण्याचं आहे? चालू आहे, डोक्यात एक कल्पना आहे, पण त्या कल्पनेच्या जर करायची झाली तर त्याला कोणतरी एक माणूस पाहिजे आणि तो कंटिन्युअसली तिथे बसून, भरपूर डोक्यात आयडिया आहे तो बिझनेस करायचा स्टार्टअप. म्हणजे आता रिव्हील करत नाही पुढचा बिझनेस किंवा काय, पण चालू आहे, डोक्यात कल्पना आहे. जर कोणतरी आपल्याला तिथे जर बसेल ना, तर म्हणजे डेली जर असेल तर तो आपण बिझनेस चालू करू शकतो. पण आता मी करू शकत नाही, कारण कामावर असतो, कामावरून ते सगळ्या गोष्टी करणे वगैरे शक्य होत नाही. हा आपला क्रिएटर कट्टा, बरोबर. यामध्ये तुला आज आम्ही निमंत्रित केलं, तुला कसं वाटतं? खूप छान वाटलं पहिल्यांदा. आणि ह्या पॉडकास्टवर जेव्हा आपण आलो तेव्हा असं काय वेगळंच वाटलं. म्हणजे प्रश्न जेव्हा विचारले तेव्हा असं वाटलं की थोडंसं घाबरून वगैरे जाऊ, पण प्रश्न असेच विचारलेले की आपल्या ज्या जीवन प्रवासामध्ये जी घडलेल्या गोष्टी आहेत, कशा आपण फेस केल्या त्या गोष्टीला आणि त्या गोष्टी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवला. की जो माझा जीवन प्रवास आहे तो ह्या त्यांच्या कोकण बिहाइंड द लेन्स या यूट्यूब चॅनलवर प्रसारित होणार आहे आणि त्यांच्या सगळ्या टीमने या सुंदर अशी अरेंजमेंट करून आपल्याला सध्या ह्या पॉडकास्टवर इन्व्हाइट केलं, त्याबद्दल त्यांच्या आधी मनापासून धन्यवाद. हा यूट्यूब चॅनलवर माझी ही पॉडकास्ट म्हणजेच आपली क्रिएटर कट्टा ही सिरीज येणार आहे. तुम्ही लवकरात लवकर जाऊन बघा आणि ह्यांनी मला आमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद. आणि ही होती छोटीशी जर्नी, तुम्ही पाहिली असेल. तुला पण सांगा. तुझ्या चॅनलसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. पुढे आम्हाला रेग्युलर व्हिडिओ बघायला मिळतील अशी आम्ही आशा करतो. नक्की. तुझ्यासोबत हा संवाद साधून, हा आपला मैत्रीचा कट्टा साधून किंवा क्रिएटर कट्टा साधून आम्हाला खूप आनंद झालेला आहे आणि तू वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिलास त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. हर्षद, कसा वाटतोय आमचं चॅनल? नवीनच आहे, तू पहिलाच गेस्ट आहेस, काय सांगशील? म्हणजे खूप भारी वाटलं आणि आज आपल्याकडे सगळेजण आलेत आणि त्यांच्या टीमने सुद्धा आपल्याला सुद्धा खूप प्रश्न वगैरे विचारलेत आणि असं वाटत होतं की प्रश्नांची उत्तरं ती बरोबर असणार की नाही किंवा काय नाही. आपला जो 0 पासून ते आतापर्यंतचा जो प्रवास होता तो ह्यांच्या चॅनलवर आपण तो एक्सप्लोर केलेला आहे आणि खूप छान वाटलं. आणि असेच आपल्याकडे पहिल्यांदाच आले आपले मित्र आणि त्यांच्यासोबत आपण बोललो, त्यानंतर या सगळ्या गोष्टीचा एक व्हिडिओ वगैरे झाला, तो खूप छान झाला असेल आणि तो तुम्ही यूट्यूब चॅनलवर पाहणार असाल तर ह्यांच्या चॅनलला तुम्ही लवकरात लवकर जाऊन चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. माझा जर तुम्हाला म्हणजे मी असलेला व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ह्यांच्या पूर्ण टीमला असेच तुम्ही नवीन नवीन आपल्या यूट्यूब क्षेत्रातले क्रिएटर्स, कॉन्टेंट क्रिएटर्स किंवा इंस्टाग्राम वगैरे असतील तर त्यांना तुम्ही मोठं करा, मोटिवेट करा आणि असेच तुमच्या चॅनलवरती येऊ देत, हीच आपल्या चिंतामणी चरणी प्रार्थना. धन्यवाद हर्षद. हर्षद चव्हाणचा प्रवास आपण पाहिलात. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.